रेशन कार्ड ऑनलाईन आहे का ते कसं बघायचं आणि नसेल तर कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आणि इथे मेरा रेशन 2.0 सर्च करायचं. हा ॲप आहे तो इन्स्टॉल करायचा, ओपन करायचा, परमिशन अलाउ करायची आणि नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असा हा ॲप आहे. लँग्वेज चूज करायची, नेक्स्ट करायचं, गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं. तुमचा आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि OTP टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय टाकून झालं की व्हेरीफाय सक्सेसफुली असं येईल, तिथे ओके करायचं. आता एमपिन तयार करण्यासाठी येईल, ते स्किप करायचं. स्किप करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला परमिशन विचारली जाईल, ती ओन्ली दिस टाईम करायचं. तुमचं रेशन कार्ड इथे दिसेल, रेशन कार्डचा नंबर पण दिसेल. याचा अर्थ तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे. जर डेटा नॉट फाउंड आलं तर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे. रेशन कार्ड ऑनलाईन कसं करायचं याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये टाईप करा लिंक, तुम्हाला माहिती तुमच्या मेसेजमध्ये भेटून जाईल. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूबवरती सर्च करा रेशन कार्ड ऑनलाईन स्मिता. तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.